किस्सा रंगवणं म्हणजे काय? किस्सा रंगवणं म्हणजे एक लेखक म्हणून किस्सा कसा रंगवता नाही नाही, रंगवणं म्हणजे काय असतं की तुम्ही ज्यावेळी माणसाला भेटता त्यावेळी त्यातल्या कंटेंटकडे तुमचं लक्ष असतं. बरोबर. पण कंटेंटच्या पलीकडे जाऊन त्याच्या आसपासचं वातावरण, त्याचं घर, त्याची बोलण्याची स्टाईल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही रांगोळी जशी भरायची असते ना, तसं ते भरलं की आपोआप त्याला एक वेगळं रूप येतं. म्हणजे तुम्ही आता मला प्रश्न विचारलात आणि त्याची गंमत सांगतो तुम्हाला. बोला हा ना. जोसेफ मिशेल नावाचा जो माणूस होता, जो न्यूयॉर्करसाठी लिहित असे आणि नॉन फिक्शन, पूर्णपणे जर्नलिझम. न्यूयॉर्कमधली माणसं नावासकट, स्थळासकट सगळं डिटेल लिहिलेलं असायचं. बर. असं असून सुद्धा त्यांनी केलेल्या प्रोफाईल्स होत्या, त्याच्याबद्दल अमेरिकन क्रिटिक असं म्हणतात की दॅट वॉज लिटररी जर्नलिझम. बर. साहित्यिक पत्रकारिता. त्यातल्या एका माणसाने लिहिलं की हे जर नॉन फिक्शन आहे तर त्याला फिक्शन तुम्ही कसं म्हणताय. तर त्याच्यावर त्याने असं सांगितलं की नॉन फिक्शन जरी असलं तरी त्यातली जी माणसं असतात, ती जी स्थळं असतात, त्यांच्या इतिहासात तुम्ही ज्यावेळी मागे जाता त्यावेळी ती माणसं इतिहासात जाऊन बसतात आणि एकदा ती इतिहासात जाऊन बसली की मग ती स्थळ काळाच्या पलीकडे जातात. बर. साहित्याचं जे एक प्रमुख सांगितलं जातं लक्षण काय असतं, अभिजात साहित्य कुठलं, जे 50, 100, 200 वर्षानंतर सुद्धा लोक वाचतात, त्याला अभिजात म्हणतात. बरोबर. हा, आम्ही जे लिहितो ते दुसऱ्या दिवशीच रद्दी होते. हा, आणि आपल्याकडे बरेच लोक लेखक स्वतःला समजतात पण ते चौथ्या दिवसानंतर त्यांना कोणी ओळखत नाही. पण तुकारामाचं तसं होत नाही, ज्ञानेश्वरांचं तसं होत नाही, शेक्सपियरचं तसं झालं नाही. ही माणसं पुढे का जातात तर ती स्थळ काळाच्या पलीकडे जाऊन त्यांची चित्र रंगवत असतात. हे ज्यांना जमतं, त्याच्यापैकी एक जोसेफ मिसेला होता. किंवा दुसरा एक पोलिश लेखक आहे रिचार्ड कापुस्चिन्स्की म्हणून, माझ्या एका पुस्तकात त्याचा मी उल्लेख केलाय. हे चित्र अशा रीतीने उभं केलं जातं की ते लिटरेचरच होतं. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की त्याच्यामध्ये स्टोरी टेलिंग एलिमेंट ऍड केल्या नंतर हे होतं? येतोच. पण स्टोरी टेलिंग मध्ये काय आहे, स्टोरी म्हणजे काय आहे, मी फॅक्टला सोडून गेलेलो नाही. त्या माणसाला सांगतो की तू ह्याच्या आसपासच्या गोष्टीबद्दल बोल. म्हणजे तुम्हाला जो माणूस भेटला चहावाला, ज्याच्याकडे जॉर्ज जायचा आहे, तर मग त्याचं चरित्र, त्याची ती गल्ली, त्याचे गटार, त्याचं अमुक तमुक असं म्हटलं की तुमच्या समोर सगळं बिहार चित्र उभं राहतं, बिहार समोर येतं. आणि मग नंतर तुम्ही बिहारमधल्या ज्या काही ऐतिहासिक गोष्टी सांगतात त्याही त्याच्याशी जोडल्या जायला लागतात. असं म्हटलं की ते साहित्याच्या कॅटेगरीत जातं. आता हे मी सांगितलं मोठ्या माणसांबद्दल, मी माझ्याबद्दल नाही बोलत आहे. मी माझ्याबद्दल एवढंच म्हणतोय की शक्यतो ती कॅरेक्टर, तो माणूस, तो प्रसंग हा चारी बाजूनी तुमच्या डोळ्यासमोर जर उभा राहिला तर त्याची वाचनीयता वाढते. माझं स्टेटमेंट एवढ्या पुरतंच आहे. नाही तर उद्या क्रिटिक होऊन माझ्या बोडक्यावर बसतील की तू काय स्वतःला शेक्सपियर समजतो का. नाही रे बाबा, तसली काय भानगड नाही. परंतु त्याच्यामुळे वाचनीयता वाढते. भारतात विशेषण लावतात, पश्चिमेमध्ये घटना तपशिलाचं मांडलं जातं. तपशील मी मगाशी म्हटलं जसं की भ्रष्ट आहे असं म्हणून चालत नाही. तुम्हाला भ्रष्टाचाराचे उदाहरण द्यावे लागतात. तेव्हा तो प्रयत्न माझ्या पुस्तकामध्ये होता. रंगवणं आहे तो नाही, परंतु त्याच्यातून तुमचं जे चित्र उभं राहिलं पाहिजे.